सुभाष अप्पा असतील, भारतीताई असतील, स्वप्नील भैया गायकवाड असतील, स्वराजी तुपे असतील, प्रवीण भैया माने असतील, व्यासपीठावरील सगळेच मान्यवर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारामती एका नवीन युगाचा आरंभ अनुभवते आहे असं प्रत्येक वेळी कानावर येतंय आणि ते धडाडीचं युवा नेतृत्व कारण त्यांचा उल्लेख करणं मला महत्त्वाचं वाटतं कारण जेव्हा मनात असतं ते डोक्यात असतं तेच ओठावर येतं ते तुमचं नाव योगेंद्रदादा पवार व्यासपीठावरील सगळेच उपस्थित मान्यवर खरं तर पत्रकार बांधव शाहसाहेब तुम्हाला काय काय ऐकायचंय त्याची जरा कल्पना आहे त्यामुळे तुम्ही लेखण्यास सरसावून बसलाय कारण लोकसभेची जवळ निवडणूक होती तोपर्यंत आम्हाला येऊन सांगितलं जात होतं आमच्याकडे येऊन बोललं जात होतं मौका सबको मिलता है और वक्त सबका आता है आणि त्यामुळे आता आम्हाला येऊन बोलण्याची ही संधी आली आहे यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण खरं सांगतो ताई तुम्ही जरी सांगत होतात की उशीर होतोय तरी फार काळजी नव्हती आधी बारामतीत येत असताना खूप काळजी असायची वेळेवर यायची पण नंतर कळलं की आता बारामतीने घड्याळाला रामराम ठोकलाय आणि 48,000ची लीड दिली तेव्हा म्हटलं जयंत पाटील साहेबांना म्हटलं निवांत मधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटत जाऊ काही हरकत नाही तरी एका पुण्यातल्या पत्रकारांनी फोन केला होता हा पूर्णपणे गमतीचा भाग आहे कारण परवा काहीतरी एक स्टेटमेंट आलं होतं म्हणजे गुलाबी गाडी असं काय काय बरेच स्टेटमेंट आले होते गाडीवर बरंच काय काय होतं काय गुलाबी खुणा होत्या का नव्हत्या त्या बघायला थांबलो नाही हे प्रामाणिकपणे सांगतोय त्यामुळे असं काहीही नव्हतं पण तुमचं मनापासून अभिनंदन करायचं होतं तुमचं मनापासून कौतुक करायचं होतं हे कौतुक कशासाठी करायचं होतं कारण लोकसभेच्या या निवडणुकीकडे उभ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं या उभ्या देशाचं लक्ष लागून राहिलं असताना दिल्लीच्या वर्तुळामध्ये अगदी परदेशात सुद्धा चर्चा होत होती बारामती लोकसभा मतदारसंघाचं काय होणार ही चर्चा फक्त उमेदवार कोण निवडून येणार यासाठी नव्हती भावांनो ही चर्चा त्यापेक्षा फार महत्वाच्या गोष्टीसाठी होती कारण या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं मागच्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणानं कूस बदलली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची सुसंस्कृत वीण ज्यामुळे उसवली या सगळ्याकडे महाराष्ट्राचंच नाही देशाचं लक्ष होतं की महाराष्ट्र या पद्धतीच्या दबावाच्या फोडाफोडीच्या गद्दारीच्या आणि धोकाधडीच्या राजकारणासमोर गुडघे टेकणार का महाराष्ट्र सह्याद्रीसारखा ताठ मानेनं उभा राहणार आणि त्याचं प्रात्यक्षिक होणार होतं या बारामती लोकसभा मतदारसंघात आणि तुम्ही दाखवून दिलं महाराष्ट्र गुडघे टेकत नाही महाराष्ट्र ताठ मानेनं उभा राहतो आणि महाराष्ट्र ताठ मानेनं उभा राहत असताना अनेकांना असं वाटत होतं म्हणजे मी तर पहिल्यांदा जेव्हा निवडून गेलो मी कायम सांगतो की ताईंनी अक्षरशः लहान भावासारखी ओळख करून दिली होती तेव्हा गांगरलो होतो पहिल्यांदा दिल्लीत गेल्यावर गांगरलो होतो जत्रेत हरवलेल्या पोरासारखी अवस्था झालेली असती आपली आणि नंतर कळलं दिल्लीत गेल्यानंतर एक फार महत्वाची ओळख या तुमच्या मातीची बारामतीची फार महत्वाची ओळख दिल्लीत आहे देशात आहे आणि मग कळलं की यंदाच्या लोकसभेची निवडणूक 2 वेगवेगळ्या वृत्तींमध्ये होती बारामतीची ज्या माणसानं ओळख देशाला दिली तो माणूस की बारामतीमुळे ज्यांना ओळख आणखी वाढवता आली ती वृत्ती या 2 पैकी निर्णय करायचा होता आणि तुम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलात यासाठी तुमच्या प्रत्येकाचं मनापासून कौतुक मनापासून आभार दुसरं कौतुक यासाठी की तुम्हाला काय वाटतं तुम्ही खासदार निवडून दिलात हा तुम्ही खासदार निवडून दिलात बारामतीकरांना तुम्ही फक्त खासदार नाही निवडून दिला
कारण माझ्या माता भगिनींना सगळ्यात मोठा वसा आणि वारसा लाभलेला असतो तो मातृत्वाचा, कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा. मातृत्वाचा वारसा राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा, कर्तृत्वाचा वारसा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांचा आणि नेतृत्वाचा वारसा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा असतो. आणि हा वसा आणि वारसा घेऊन तुम्ही एक महाराष्ट्राची लेख, तुम्ही एक जिजाऊ सावित्री अहिल्याची लेख जेव्हा दिल्लीत पाठवली तेव्हा एक कित्येक आयांचं स्वप्न आहे, माझ्या कित्येक भगिनींचं स्वप्न आहे. म्हणजे लेकीच्या जन्माला आल्यानंतर त्या प्रत्येक लेकीचं स्वप्न असतं की एक दिवस असं काहीतरी करील की माझ्या कर्तृत्वानं माझं स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवून दाखवील. आणि हे स्वप्न माझ्या कित्येक भगिनींच्या डोळ्यात पेरणारा खासदार म्हणजे महासंसद रत्न सुप्रियाताई सुळे यांना तुम्ही संसदेत पाठवलं, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. पण आता बारामतीकरांवर मोठी जबाबदारी, कारण माझ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियाला माहिती आहे, सगळीकडे काही योजनांचा उहापोह आहे. आधीचा टप्पा क्रॉस करू, ती लाडकी लेक एका लाडकी बहीण तर ठरवा. त्यामुळे एक फार महत्वाची गोष्ट तुम्हाला आधी ठरवावी लागेल आणि ती म्हणजे ज्या योजनांचा आत्ता धिंडोरा पिटतोय, बारामतीकरांपेक्षा चांगली या योजनेची फोड कोणीच करू शकत नाही. आता काय सुरू झालंय, लाडकी बहीण बरोबर. आता मला सगळ्या भावांनी सांगा, 9 वर्ष भाऊ रोज दारावून जातो, कधीच वळत नाही. आणि अचानक भाऊ जर दारात आला ना म्हणाला रक्षाबंधन करतो, ओवाळणी घाल, भावांनी सांगावं बहीण काय करल आणि बहिणींनी सांगावं अशा वेळी काय कराल. आणि मग 9 वर्ष ज्यांची आठवण झाली नाही त्या लोकसभा निवडणुकीमध्ये बहीण लाडकी नव्हती आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही जर परिस्थिती येत असेल तर मग काय डोळ्यासमोर ठेवून कोण निर्णय घेतय हे पाहिलं पाहिजे. कारण अनेक जण म्हणतात कशासाठी, तर विकासासाठी लोक जातात. विकासासाठी आपण काय मागतो, बरोबर. आता ताईंनी सांगितलं, अर्थसंकल्पाच्या संदर्भात सांगितलं, जीएसटी काउन्सिलच्या संदर्भात सांगितलं. पौर्णिमाताई, आम्हाला एक दराऱ्यातला आवाज ऐकायची सवय होती महाराष्ट्राला. म्हणजे मागे बारामतीकरांना कदाचित आठवत असेल, शेतकरी आक्रोश मोर्चाच्या वेळी आलो होतो तेव्हा गोष्ट सांगितली होती, ती तुम्ही चांगली लक्षात ठेवली, त्याबद्दल धन्यवाद. पण अडचण अशी झाली की जो दराऱ्याचा आवाज होता ताई, वाघाच्या आवाजाचं मांजरीचं म्याव म्याव झालं का काय असं कळेना झालंय. आणि त्यामुळं महाराष्ट्राला